सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। योग वसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणात सर्ग 77 मध्ये शिखीध्वज राजा आणि राणी चुडाला यांची कथा चालू आहे। वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना एक जुनाट कथा सांगतात, जिच्यामध्ये राजा राज्याचा त्याग करून वनात तपश्चर्याला जातो आणि राणी चुडाला योगाभ्यासाच्या सामर्थ्याने पतिदेव वनामध्ये अभ्यास करत आहेत, तप करत आहेत हे जाणून कुंभक ऋषी पुत्राच्या वेशामध्ये येऊन प्रगट होते आणि त्याला आत्मज्ञान प्राप्त व्हावं आणि त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय ती इथून जाणार नाही अशी प्रतिज्ञा घेतात। प्रतिज्ञा करूनी कुंभक राहिला, तिने संतोषला शिखीध्वज। प्रथम कुंभक शिखीध्वजा लागी, सांगत प्रसंगी इतिहास। नारद पुत्र कुंभकाने प्रतिज्ञा केली, जोपर्यंत राजन तुला आत्मज्ञानाचे सुख प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत राहू। हे ऐकून शिखीध्वज राजाला आनंद झाला। त्यासाठी आरंभी कुंभकाने शिखीध्वज राजाला प्रसंगाने इतिहासातील एक गोष्ट सांगितली। ती ऐकून अनुतापयुक्त वैराग्य तीव्र होणार आहे। ऐक राया, एका अरण्यामाझारी गजलक्षावरी विचरती। राजन ऐका, एका अरण्यात लक्षावधी हत्ती राहत होते। मनुष्याचा वारा नाही ठावा तया, स्वतंत्रते राया क्रीडताती। त्या निर्मनुष्य जंगलामध्ये ते क्रीडा करत होते। तेथे आला एक गज आकर्णक, गज आवश्यक धरू म्हणे। एका माणसाला हत्ती आवडत होता। त्या हत्तीच्या झुंडातून एक हत्ती धरून घरी नेण्याचा विचार करू लागला। गार खोदून या मुख आच्छादिले, अंतरी राहिले पोकळ सारे। त्या माणसाने एक खड्डा खाणला, आतून सगळा पोकळच ठेवला। तयावरी तृण वाढले असता, तिने दिसे समता भूमीवरी। त्या खड्ड्यावर त्याने गवत टाकले। लांब लचक गवताने तो खड्डा करून जमिनीवर उगवलेले गवत दिसू लागले। तया ठाई एक गज चरू आला, मोडता पडिला गारी माझी। तिथे एक हत्ती चरत चरत आला, त्या गवतावर पाय ठेवताच तो खड्ड्यात पडला। तिथून या तया निघताची नाही, कासावीस होय तिने गज। त्याला तिथून बाहेर निघता येईना, म्हणून तो हत्ती परेशान झाला। तेव्हा महाते कसू करुणिया मार्ग, सवे लाग वेग स्कंदी बैसे। तेव्हा त्या माणसाने त्याला बाहेर जाण्याचा रस्ता केला आणि हत्तीच्या खांद्यावर बसला। अंकुशाचे मार गंडस्थळावरी, तिने क्षीण करी दर्प त्याचा। त्याने हत्तीच्या मस्तकावर मार मारून त्याचा राग प्रयत्न संपून टाकला। त्याने हत्तीच्या मस्तकावर मार मारला। ऐसा आकळुनी जनस्थाना आला, दृढ आकळीला चारी पायी। त्या महावताने हत्ती धरला आणि लोकवस्तीत म्हणजे गावात आणला। त्याचे चारी पाय बांधून टाकले।
चारा पाणी घाली परी ऐके राजा, स्वाधीन त्या गजा करीतसे. त्याला चारा पाणी देत होता, पण राजन ऐका, तो त्या हत्तीला स्वतःच्या अधीन करण्याचा प्रयत्न करू लागला. स्वतंत्र जो होता पराधीन झाला, दर्पही हराला सर्व त्याचा. रानात जो स्वतंत्र जीवन जगत होता, तो आता महावताकडे पराधीन झाला. त्याचे सर्व प्रयत्न संपले. त्याने जे सुटकेचे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न संपले. एके दिनी दैव गत्या तोची गज, सुटका सहज त्यापासून. एके दिवशी दैव योगाने तोच हत्ती त्याच्या कैदेतून सुटला. तै वेळी महावत पाठीलागे, प्रयत्नेशी वेगे धरू पाहे. त्यावेळी तो महावत हत्तीच्या मागे पळून त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागला. एका वृक्षावरी लपूनी बैसला, निरोनिया आला गज तेथे. महावत एका झाडावर बसून लपून बसला, पण हत्तीला हे माहीत नव्हते. त्याच झाडाखाली हत्ती येऊन उभा राहिला. तया वृक्षाखाली हत्ती उभा असता महावत तत्वता उडी टाकी, आणि त्या महावतानं त्या हत्तीवर उडी टाकणार. स्कंदी जो बैसावे तेव्हा त्या गजाने, काही चुकाले माथा आपुला. महावत खांद्यावर बसणार इतक्यात हत्तीने आपली मान फिरवली. तिने महावताची उडी ते चुकता, पडिला असे खालता चरणातली. त्यामुळे महावताची उडी चुकली आणि तो हत्तीच्या पायाजवळ येऊन पडला. तेव्हा गजे दिला पायवरावरी, शुंडा दंडे धरी चरण त्याचा. हत्तीने त्याच्या छातीवर पाय दिला आणि सोंडेत त्याचा पाय धरला. चिरोनी सांडावा तो महावत, तो आली त्वरित दया गजा. महावताला चिरून टाकावी इतक्यात हत्तीच्या अंतकरणामध्ये दया उत्पन्न झाली. आता मी सुटलो याची हातीचा, तरी प्रयत्न याचा निर्फळ झाला. आता मी याच्या हातून सुटलो, मला मारण्याचा याचा प्रयत्न निष्फळ झाला. तैशीची लोटोनी महावता देत, स्वय अरण्यात जाता झाला. हत्तीने महावताला जीवदान दिले आणि त्याला लोटून तो अरण्यात जाऊ लागला. इकडे महावत सावध होऊनी, पहातसे नयनी सभोवता. महावत सावध होऊन डोळ्याने अवतीभोवती पाहू लागला. म्हणे वाचलो तरी आता पुढे, सामर्थ्याच्या प्रोढे धरीन गजा. महावत म्हणाला एकदाचा वाचलो, पण आता पुढे शक्तीच्या जोराने हत्तीला धरू. मग महावते हर प्रयत्नाने, जाऊन धरणे गजा लागी. महावताने हत्तीला धरण्यासाठी सगळे प्रयत्न केले. पूर्वी अविश्वास तयाचा आठवे, यास्तव बांधावे अतिदृढ. या आधीचा हत्ती पळून गेला हे आठवून त्याच्या अविश्वासामुळे त्याला पक्के बांधावे. पहिल्या दशगुणे यातना करीत, तेने गज होतसे कासावीस. पुढे पडिला होता त्या क्षणी मारिता, तरी हे पावता दुःख काही. असो ऐसा गज पराधीन झाला, विचार वहिला तरी राया. महावताने हत्तीला पहिल्यापेक्षा 10 पटीने कष्ट दिले. त्यामुळे हत्ती घायाळ होऊ लागला. हत्ती विचार करू लागला, महावत पडला होता त्यावेळेस त्याला मारले असते तर हे दुःख कशाला मिळाले असते. अशा प्रकारे हत्ती परत पराधीन झाला. राजन, विचार करा. ही एके इतिहास, सावध मानस असो द्यावे. राजन, सावध चित्ताने अजून एक गोष्ट ऐका. जनस्थानी होता कुटुंबी ब्राह्मण, काही होते धन तयापासी. परी आशा मोठी असे त्या ब्राह्मणा,
म्हणे इच्छित धना प्राप्त व्हावे. तेथे कोण्या ग्रंथी होते ते पाहिले. पाहिले ते गेले मेरूवरी. तये ठाई वर्ष एक अहोरात्र. जपावा हा मंत्र यथाविधी. ऐसे अनुष्ठान 1 वर्ष होता. चिंतामणी हाता येईल त्याची. एका गावात एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्याजवळ काही धन होते, परंतु त्या ब्राह्मणाला इच्छित धन मिळावे अशी मोठी आशा होती. त्याने एका ग्रंथात वाचले होते की मेरू पर्वतावर 1 वर्ष रात्रंदिवस विधिवत मंत्राचा जप करावा. असे 1 वर्षाचे अनुष्ठान केले तर त्याला चिंतामणी मिळेल, हस्तगत होईल. ऐसे ऐकून तो ब्राह्मण प्रयत्न करून मेरू पर्वतावर आला. ऐसे त्या ब्राह्मणे ऐकून निघाला. मेरूवरी आला प्रयत्नाने. तेथे अनुष्ठानाला बैसता ब्राह्मण झाले 3 दिन तया लागी. उत्तम ते भूमी तेने चिंतामणी. आला तै क्षणी विप्रापुढे. परिहत दैव ब्राह्मण ठाईचा. म्हणे असे कैचा चिंतामणी. वर्षची न होता 3 दिवसा माझारी. चिंतामणी करी नये सत्य. मेरू पर्वतावर तो ब्राह्मण अनुष्ठानाला बसला. 3 दिवस पूर्ण झाले. ती भूमी तपस्वी भूमी होती, म्हणून त्याच क्षणी चिंतामणी ब्राह्मणासमोर प्रकट झाला. परंतु त्या अभागी ब्राह्मणाला वाटले की चिंतामणी असा कसा हातामध्ये असू शकतो, खरा कसा असू शकतो हा हातातला. 1 वर्षाच्या अनुष्ठानाला कालावधी भरपूर आहे. आता तर 3 दिवस झाले. ऐसा त्या मण्याचा अवहेर ब्राह्मणे करिता तेने जाणे रोसोनिया. पुढे तो ब्राह्मण सांगितल्या रीती बैसला निश्चिती अनुष्ठाना. वर्ष 1 होता नये चिंतामणी. गेला तो रुसोनी आता कैचा. तया ऐसा 1 काच खडा येत. ब्राह्मण निश्चित हर्षितेने. म्हणे अनुष्ठान सिद्धीला गेले माझे. धन्य त्या लाभिजे चिंतामणी. असा त्या ब्राह्मणाने चिंतामणीचा तिरस्कार केला आणि चिंतामणी गुप्त झाला. ब्राह्मणाने असा सांगितल्याप्रमाणे परत अनुष्ठानाला बसला. 1 वर्षाचा काळ, पण चिंतामणी आला नाही. 1 वर्षाचा कालावधी लोटला. गुप्त झालेला चिंतामणी परत कसा येईल? पण त्याच्यासारखा 1 काचाचा खडा मिळाला. ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, माझे अनुष्ठान सिद्ध झाले. मी धन्य झालो. मला आज चिंतामणी मिळाला. तैसाची ब्राह्मण सदनाशी आला. सांगी कुटुंबाला अत्यादरी. आता आपणाशी चिंतामणी प्राप्त. तरी सर्व वित्त वाटावे हे. वस्त्रे पात्रे धन वाडाही ब्राह्मणा. देऊनी आवना जाता झाला. तो ब्राह्मण घरी आला आणि आदरपूर्वक प्रेमाने कुटुंबाला सांगितले, आता आपल्याला चिंतामणी मिळालेला आहे. तरी हे सर्व धन, हे वस्त्र, हे भांडे, हे वाडा, हे सगळा ब्राह्मणांना वाटून दिला. तो वनात जाण्यास निघाला. समोर चिंतामणी ठेवून ब्राह्मणाने आदरपूर्वक त्याची पूजा केली आणि मला अमुक हे दे म्हणून प्रार्थना करू लागला. तो काच खडा देईल कोठोनी. तिने ब्राह्मण मणी दुःखी झाला. होते तेही गेले पुढे प्राप्त नाही. ऐसे झाले पाही हतदैवा. आता तो काच खडा कुठून काय देणार आहे म्हणून ब्राह्मणाच्या मनात भयानक दुःख झाले. जे धन होते ते तर गेले आणि काच खड्यापासून काही मिळत नाही, हे बी काही देत नाही. त्या दुर्भागी ब्राह्मणासोबत असे घडले. कुंभक सांगत आगा शिखित भज. विचारे समजा अर्थांतर.
ऐसे ऐकुनिया शिखीध्वज बोले, मने मज कळले नाही काही. कुंभक सांगतात, हे शिखीध्वज, विचाराची या गोष्टीचा अर्थ ध्यानात घ्या, विचारपूर्वक ध्यानात घ्या. असे ऐकून शिखीध्वज म्हणाला, मला याचा अर्थच कळाला नाही. गजतोची कोण कोण महावत, धरिता सुटत पुन्हा कैसा. गजाची पुढे कैसा रिपू पडिला, कैसा नाही वधिला दयाळुत्वे. पुन्हा महावते गज धरोनिया, कैसे झाले तया बंधनती. आणि तो ब्राह्मण कोण चिंतामणी, प्राप्त ही होऊनी गेला कैसा. कोण काच खडा ब्राह्मणा लाधला, हे सर्व मजला पुन्हा सांगा. शिखीध्वज राजाने 8 प्रश्न विचारले. हत्ती तोच कोण होता, महावत कोण, आणि धरल्यानंतर परत कसा सुटला. हत्ती धरला मग परत कसा सुटला. हत्ती पुढे त्याचा शत्रू कसा पडला. हत्तीने दयाळूपणाने त्याचा वध का नाही केला. परत महावताने हत्तीला धरून बंधनात कसे टाकले. आणि दुसऱ्या कथेमध्ये जे प्रश्न आहेत ते 2 आहेत. तो ब्राह्मण, त्याला कोणता चिंतामणी प्राप्त झाला आणि कसा गेला. तो परत आला पण गेला कसा. कोणता काच खडा ब्राह्मणाला मिळाला. पहिल्या कथेत 6 आणि दुसऱ्या कथेत 2 प्रश्न पडले. शिखीध्वज राजाला हे सर्व मला परत सांगा असे म्हणून सांगितले. बहु बरे म्हणून कुंभक सरसावे, तेची अवधारावे श्रोते जनी. खूपच चांगले, बहुत खूप म्हणून कुंभक पुढे सरसावले. उत्तर देण्यास सुरुवात करतात. श्रोत्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावे. अगा शिखीध्वजा तुझे तुझ न कळे, असोनिया डोळे झाकीशी तू. तुची जाण गज असता स्वतंत्र, झालासी परतंत्र अज्ञानाची. तुझे जे अज्ञान तुची महावत, तुझला कळीत हर प्रयत्ने. हे शिखीध्वजा, तुला तुझेच कळत नाही. तुला डोळे असून तू का झाकले. तो स्वतंत्र असलेला हत्ती तूच आहेस. अज्ञानाच्या अधीन झालेला आहे. आणि तुझे जे अज्ञान आहे तोच महावत आहे, जो तुला अनेक प्रकाराने दुःख देतो. जेनेची संसार बंध दृढ झाला, बहुशीन केला सुख दुःखी. ज्याच्यामुळे तुला संसाराचे पक्के बंधन झाले, सुखदुःखाने तुला खूप कष्ट झालेले आहे. येथून सुटावे ऐशी इच्छा तुझ, झाली जैसा गज सुटेला. या संसार बंधनातून मोकळे व्हावे अशी इच्छा झाली, जसा तो हत्ती सुटला. तुझ इच्छा होता तुझी या सदनी, आले महामुनी सोडावया. त्या संसार बंधनातून सोडवण्याची तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी महामुनी तुला सोडवायला तुझ्या घरी, तुझ्या राजवाड्यात आले होते. बहु प्रकारेशी तुझ निरोपिले, अज्ञान पडले तुझे पुढे. तीची वेळे तुझ ज्ञान विचाराने, शत्रूचे मारणे नाही झाले. तुझ्या स्वरूपाच्या अज्ञान निवृत्तीसाठी महामुनीने अनेक प्रकाराने तुला उपदेश केला. त्याच वेळेला तुला तुझ्या अज्ञान रूपी शत्रूला विवेक ज्ञानाने मारता आले नाही. तरी काळी जरी ज्ञान पूर्ण होते, अज्ञान राहते तरी कोठे. अज्ञाना दुखवणी सोडिले मागुते, तेची पुन्हा धरिते झाले तुझ. अधिक बंधन अविश्वासी झाले, विचारोनी बोले खरे खोटे. त्यावेळी जर पूर्ण ज्ञान झाले असते तर अज्ञान राहिले असते का पुढे.
त्या अज्ञानाला दुखावून सोडले, परत मागून त्याच अज्ञानाने तुला परत भरून ठेवले. त्या अज्ञानावरील अविश्वासाने ती बंधन वाढत गेली. तू विचार करून सांग, हे खरे का खोटे? ब्राह्मणा सारिका तुची हातद्वैव, तेही ऐके सर्व विचारेसी. ब्राह्मणासारखा तूच दुर्भागी आहेस, तेही एक ऐक, सगळे विचारपूर्वक ऐक राजन. गुरुवीन गती नाही शास्त्र बोले, ऐसे त्वा ऐकिले विप्रापरी. ब्राह्मण तो जैसा गेला शिखरावरी, ब्राह्मण तो जैसा गेला शिखरावरी, तेवी तुझा अंतरी श्रवण प्रीती. ब्राह्मणाच्या दैवे चिंतामणी आला, तेवी तुझ लादला संत संग. तोची संत संग मनशी कोणता, तरी पाहे वनिता तुझी राया. धन्य ते चुडाला पूर्ण समाधानी, ते तुझ क्षणक्षणी उपदेशित. चुडाले सारिखा गुरु प्राप्त झाला, तो अवेरीला विश्वासी. सद्गुरु वाचून सद्गती नाही असे शास्त्र सांगते. सद्गुरु वाचूनी संसारी तारक, नसेची निष्टंक आण कुणी. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी, संशयाची श्रेणी छेदिती चिना. आपल्या अंतकरणातली जी अज्ञान कल्पना, हे संशय, हे दूर करण्याला समर्थ इंद्रचंद्र देव हे समर्थ नाही, फक्त सद्गुरूच समर्थ आहे. कारण अंतकरण सूक्ष्म आहे आणि त्या सूक्ष्म असलेल्या अंतकरणामध्ये हे विश्व, हे जगत, हे शरीर मी आहे, माझं आहे, खरं आहे अशी कल्पना झालेली आहे. त्या कल्पनेचा बाध सद्गुरू शिवाय करण्याला कुणी समर्थ नाही. असे तू या विप्रासारखे ऐकले. तो ब्राह्मण शिखरावर गेला, त्याप्रमाणे तुझ्या अंतकरणात श्रवणाबद्दल प्रेम होते, गुढी होती. ब्राह्मणाला दैवयोगाने जसा चिंतामणी मिळाला, तसा तुला संत संग मिळाला. तो संत संग कोणता असा विचारशील तर ती तुझी पत्नी आहे राजन. ती चुडाला धन्य आहे, पूर्ण समाधानी आहे. तिने तुला क्षणाक्षणाला उपदेश केला, परंतु चुडालेसारखा गुरु मिळून सुद्धा त्याचा तू अविश्वासामुळे तिरस्कार केला. तुझ वाटे म्हणी हे आमुची राणी, यास्तव तुझे म्हणी अविश्वास. जरी तू विश्वासे वचन मानितासी, कान पवतासी समाधान. राजन, तुला वाटत होते ही माझी राणी आहे, म्हणून तुझ्या मनात तिच्याबद्दल विश्वास नव्हता. जर त्या वचनावर विश्वास ठेवून विचार केला असता तर तुला पूर्ण समाधान मिळाले असते. चिंतामणी जशी कल्पित वस्तूची इच्छा पूर्ण करतो, तसे तुझे चित्त चैतन्यमय झाले असते. चिंतामणी जैसा कल्पिले पुरवित, तेवी तुझे चित्त चित स्वरूपी मिळते. हातात दैवा जैसा ब्राह्मण ठाईचा, तेवी तुझ्या हातीचा संग गेला. जसा ब्राह्मणाच्या हातून तो चिंतामणी निघून गेला, तसं तुझ्या हातचा जो संत संग आहे तो सुद्धा निघून गेला. काच खडा जैसा माणी चिंतामणी, तेवी तुझ लागुनी शीन गोड. जसा त्या ब्राह्मणानं चिंतामणी सोडून काच खडाच महत्वाचा वाटला, तसा तुला तो संत संग सोडून शीन म्हणजे जे दुःख आहे ते गोड वाटू लागलं. काच खडा जैसा निधीच कल्पित, तेवी सुख देत शीन किवी. काच खडा जसा सुख देणं हे शक्यच नाही, तसं तुला दुःख हे सुख कसं देऊ शकेल? जयच्या संगती तुझ प्राप्त झाले, वैराग्य बोलिले विवेकेशी. ज्याच्या संगतीत तुला विवेकासहित वैराग्य प्राप्त झालं, परित्वा विवेक सोडून आदुरी,
हेकाळी पदरी घेतीयला. तुला विवेकानं वैराग्य प्राप्त झालं होतं, पण त्या विवेकाचा तू आदर केला नाहीस आणि आपल्या आडमुठपणाने हेकाळीपणाने होते जैसे धन ब्राह्मणे वाटिले, जसं जे धन होतं ते ब्राह्मणानं वाटून दिलं. तेवित्वा त्यागिले राज्य सर्व, त्या पद्धतीने तू संपूर्ण राज्याचा त्याग केला. काच खड्या लागी पूर्ण विश्वासून, तेवी अनुष्ठान सुख मनसी. काच खड्यामध्ये जसा ब्राह्मणाने पूर्ण विश्वास ठेवला, त्या पद्धतीने तू अनुष्ठानामध्ये पूर्ण सुख मानलं, तपामध्ये पूर्ण सुख मानलं. वणा माझी येता तुझ प्राप्त झाले, ते काय वहिले सांग मज. वनामध्ये येऊन तुला ते सुख प्राप्त झाले का? सांगा राजन, तुम्हाला हे सुख प्राप्त झालं का? तुझ चुडालेने बोलिले असता, तया वेरिता होसे मूर्ख. तुला जे चुडालेने ज्ञान सांगितले होते ते तू ऐकले नाही आणि त्याचा तिरस्कार करून मूर्ख झालास. राया तुझे चित्त जरी आशंकील, की तुम्हा चुडाल काय ठावी. राजन, तुझ्या चित्तामध्ये शंका निर्माण होत असेल, पण चुडाला कोण आहे हे तुम्हाला माहित नाही. तरी आम्ही भूत भविष्य जाणतो. आम्ही भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालाचं ज्ञान ठेवतो, जाणतो. ती लोकी घेतो प्रत्यय सर्व, तिन्ही लोकाचा अनुभव आम्ही घेत असतो. मुंगीचे अंतर आम्हा कळत असे, चुडाला तरी मन असे मनुष्य देह. अरे मुंगीच सुद्धा मन आम्हाला कळतं राजन, तर चुडाला तर मनुष्य आहे सारे. असो तुवा राया आपुले स्वहित, म्हणून कबीरदास सांगतात, मुंगी के पाव में घुंगरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. म्हणून चतुरात शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठवा. देव कसा आहे? त्रिकाल ज्ञानी आहे, चतुर आहे. तसं आम्ही चतुर आहोत राजन. मुंगीचे अंतर आम्हा कळत असे, चुडाला तरी असे मनुष्य देह. असो तुवा राया आपुले स्वहित, पहासे चित्तात विवेकेची. असो राजन, तुम्ही तुमचं स्वहित पहा, विवेकाचा अवलंब करा, वापर करा. येथे मिळविले चर्मकाष्ट पात्र, हा काय संसार नोहेराया. विचार करा राजन, तुम्ही इथं हे चमड्याचं आसन, हे भिक्षापात्र, हे सगळं तुम्ही मिळवलं, तर हा काय संसार नाही का राजन? येथे संध्या स्नान फळमुळ खावे, राज्याची त्यागावे कासयासी. इथं संध्या स्नान करायचं, फळ कंदमूळ खायचे, हे याला राज्याचा त्याग काय करायचा? याच्यासाठी राज्याचा त्याग काय करायचा? नामरूप त्याग बोलियला वेद, न जानशी शुद्ध विरक्ती ते. नाम रूपाचा त्याग करणं असं वेदानं सांगितलेलं आहे. त्याग म्हणजे काय? नाम रूपाचा त्याग करणं. न जानशी शुद्ध विरक्ती ते. शुद्ध विरक्ती, शुद्ध वैराग्य, शुद्ध त्याग काय आहे हे तुम्हाला अजून माहित नाही राजन. ऐसा कुंभकाची भेदक वचने, विस्मयची तेने शिखे ध्वजा. ही कुंभकाची हृदयातील कल्पना भेदक वचन ऐकून राजा आश्चर्य करू लागला. आधीच विटला सर्व कर्मा लागी, त्यावरी प्रसंगी निर्भीकसले. आधीच सगळ्या प्रपंचापासून विटलेलं आहे हे मन आहे आणि यावर प्रसंगानुसार असं बोलणं ऐकलं. जैसे उर्गाशी फळी ताळी जेते, तेव्हाची खवळते अनावर. तैसे ते वैराग्य अंतरी खवळले, बोलत ते वेळे कुंभकाशी. जसं एखाद्या सर्पाला आपण डिवचावं आणि ती मग काय व्हावं, खवळून येत असतं ते. तसं ह्या शिखे ध्वज राजाच्या अंतकरणात जे वैराग्य होतं त्याला खवळून टाकलं आणि मग कुंभक त्यावेळेला बोलू लागले.
अहो महाराजा बोलिला आपण सत्याले पूर्ण प्रतीतिसी. राजा शिखीध्वज कुंभकाला सांगू लागले, महाराज आपण जे बोलले ते पूर्ण सत्य आहे, ते माझ्या अनुभवाला आलं. नाना परी मज तया मुनिराय सांगितले जाय व्यर्थ सर्व. मुनी महामुनींनी मला पूर्ण अनेक प्रकारांनी आत्मज्ञान सांगितलं, पण ते सगळं काही व्यर्थ गेलं. त्याही वरी प्रतिदिनी बोध क्रिया सांगत उपाया चुडालाही. आणि चुडाला सुद्धा मला प्रतिदिवस दररोज मला आत्मज्ञानाच्या वेगवेगळ्या युक्त्या सांगत होती. तैचा तो मज विश्वासची नाही, यास्तव सर्व ही व्यर्थ गेले. पण माझा तिच्यावर विश्वास नव्हता, म्हणून ते सुद्धा सांगणं सगळं व्यर्थ गेलं. अंतरविरागी बाह्य लोकाचारे वर्तावे आदरे बोली तसे. तिनं सांगितलं होतं की अंतकरणातून वैराग्य पूर्ण आणि बाहेरी म्हणजे लोकाचारामध्ये तुम्ही तसं दाखवा जसे सगळे लोक दाखवतात, पण अंतकरणात वैराग्य राहू द्या, असं ती आदरानं मला सांगत होती. पण ऐसिया वचना नाही मानियले, वन मी सेविले अविवेके. पण तिच्या वचनाला मी मानलं नाही, तिचं ऐकलं नाही आणि या वनामध्ये अविचारानं येऊन बसलो. चिंतामणी खराची मी उपेक्षुनी, आलोसे घेऊनी काच खडा. तो खरा चिंतामणी मी राज्यातच सोडून आलो आणि या तपरूपी काच खड्याला मी घेऊन बसलो. मनी म्या भाविले थोर कष्टाविने, नुसते शब्द ज्ञान काय किजे. मी मनामध्ये